नमस्कार. SP ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामतीतर्फे मी संजय कुमार शिंदे. आज आपण मुक्काम पोस्ट सापडणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी डाळिंबाचे बागायतदार मालक श्री भारत सौदागर पवार यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. आज तारीख आहे 4 ऑगस्ट 2024 आणि आज दिवस आहे रविवार. तर आज हे रविवार या दिवशी आपण भारत पवार साहेबांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. सलंग हा तिसरा बहार आहे आणि SP ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीच्या माध्यमातून सर्व कंपनीचे जे काही सगळे NPK रेंज आणि ऑर्गॅनिक जैविक प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट या प्लॉटसाठी आपण वापरलेले आहेत. आपण या व्हिडिओद्वारे पाहू शकता आज हार्वेस्टिंग चालू आहे. हा माल चाललेला आहे, कुठं माल चालला आहे? हा माल चालला आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि पूर्ण झाडच खाली केलेलं आहे. आपण बघू शकता या व्हिडिओद्वारे डाळिंबाचा कलर, साईज, ग्लेजिंग खूप जबरदस्त आहे, चांगला आहे. एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा डाळिंबावरती कसल्याही प्रकारचा तेलकट, डांबऱ्या, खरड्या कुठल्याही प्रकारचा डाग नाही आहे. तर आज आपण सुरुवातीला या डाळिंबाचे बागायतदार भारत पवार साहेब यांची ओळख करून घेऊया. पवार साहेब, तुम्ही तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव भारत सौदागर पवार, मुक्काम पोस्ट सापडणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 99 22 31 0676. तर पवार साहेब, मला सांगा, तुम्ही SP ॲग्रोटेक कंपनीचे आपण औषध सुरुवातीपासून या प्लॉटला वापरले. हो. तर आपण सुरुवातीला कोणती औषधं वापरली आणि त्याचा काय फरक आपल्याला जाणवला? आपण त्यांचं 05234, परत 006020, रूट पावडर 0072 वापरले. बायोबुस्टर, बायोबुस्टर, नॅनो पॉवर हे वापरलेलं आहे. हो. झाडाची पांढरी मुळी चालण्यासाठी आपण ड्रिपद्वारे रूट पॉवर दिलेला आहे. त्याच्यानंतर कळी देण्यासाठी आपण काय वापरले? SP फ्लावरचं होतं ना. हां, SP फ्लावरचे आपण 3 फवारण्या 10 दिवसाच्या अंतराने 3 वेळा घेतलेले आहे. SP गोल्ड वापरलेलं आहे. तर पवार साहेबांनी SP ॲग्रोटेकचे जे सगळे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टमध्ये SP फ्लावर आहे, SP गोल्ड आहे, सायझर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे, पॉवर आहे, बायोपरी आहे, बायोबुस्टर आहे. हे ड्रीपमधून सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस चौकी निघली, छाटणी केल्यानंतर आणि कळी निघायला चालू झाली त्यावेळेस दिलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, झाडाचं अपटेक चांगलं झालं, पांढरी भरपूर प्रमाणात वाढली. झाडाला चव केल्यानंतर त्यातून कळी निघाली आणि फिमेल फ्लॉवर्स, मादी कळीची संख्या जास्त वाढली आणि सरासरी आपण झाडाला 250-300च्या आसपास सेटिंग झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर आपण यांना NPK रेंज दिलेलं आहे. 06020 दिलेलं आहे, 0062 दिलेलं आहे, 0050 दिलेलं आहे, 06020 दिलेलं आहे, 4227 दिलेलं आहे. तर पवार साहेब, मला सांगा, तुम्ही SP ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट तुम्ही आज सलग कंपनीवरती विश्वास ठेवून आपण 3 वर्ष प्रॉडक्ट वापरला आहात. 3 वर्षे तुमचा हवालदार ज्याचा माल निघत आहे, 3 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा मालाला डाग निघलेला नाही. गेल्या वर्षी तुमचा सगळा ठोकळा होता, आपला 2 साईज होती, तुम्हाला रेट चांगला मिळाला. गेल्या वर्षी बाजारभाव थोडे पडले होते तरी सुद्धा तुम्हाला भाव चांगला मिळाला. आज पण वातावरण खूप साधारण जूनपासून पाऊस चालू आहे, आधीमध्ये चिरचिर पडते आहे. इथं आसपास जर बघितलं तर बऱ्याच जणांच्या प्लॉटवरती केल्या डांबऱ्याने लोक हैराण आहेत. लोक मोठ्या प्रमाणात रासायनिक वापरतात. तर आपण या प्लॉटला रासायनिक काही दिलेलं नाही, सगळं आपण ऑर्गॅनिक 3 वर्ष काढत आलेलं आहे. तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरल्यामुळे बाकीच्या प्लॉटवरती जसे रोग वेगळे आलेले आहेत तसे तुमच्या प्लॉटवरती रोग आला का? नाही आला. रोग कुठल्याच प्रकारचा आला नाही. तर तुम्ही साईज क्लिनिंग आणि सगळ्यात काय आपल्या प्लॉट येतच आहे. बरं, आजूबाजूचे शेतकरी तुमच्या प्लॉटला प्रत्येक 10-12 प्लॉट चांगला आहे, म्हणजे बाकीच्या वातावरणामुळे प्लॉट चांगला आहे. तर आज आपण डाळिंबाचा प्लॉट हार्वेस्ट करण्यासाठी आपण लक्ष्मण गजेंद्र परांडे हे साहेब निमगाव केतकीवरून आलेले आहेत. वर प्रॉपर आपण कुठला प्रॉपर काठी जे आहे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या माध्यमातून हा प्लॉट हार्वेस्ट होत आहे. आणि हा प्लॉट पूर्ण झाड सगळं खाली करायचं, झाडावरती एक फळ ठेवायचं नाही. हा प्लॉट चाललेला आहे आंध्र प्रदेशला. तर तुम्ही काय रेट दिलेला आहे आता? हा प्लॉट आंध्र प्रदेशला चाललेला आहे. आम्ही ह्याला झाड खाली 100 रुपये रेट दिलेला आहे. 100 रुपये प्रति किलो रेट दिलेला आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे तिथं आम्ही आसपासच्या भागामध्ये भरपूर बागा काढलेल्या आहेत, परंतु हा माल ग्लेजिंग, शायनिंग 1 नंबर या मालाला मिळालेला आहे. आणि हा माल समाधानकारक आणि शेतकऱ्याचं पण आणि व्यापाऱ्याचं पण समाधान होईल, असं भलं होईल दोघांचं, असा हा माल मिळालेला आहे. आणि जे शेतकरी आहेत त्यांनी खूप कष्ट करून हा चांगल्या पद्धतीने माल या ठिकाणी आणलेला आहे. त्यांना जे कुणी मार्गदर्शन केलं, ज्या कंपनीचे औषध वगैरे ते वापरत आहेत, ते औषधाचा रिझल्ट खऱ्या अर्थाने आपलातून रिझल्ट या बागेवरती आलेला आहे. आणि बाकीच्यांनी सुद्धा याचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. असं जर विचार केला तर डाळिंबाची बाग ही कठीण परिस्थितीमध्ये त्याला खूप परिश्रम
विश्वास ठेवला. आम्ही जे जे त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी ते शेड्यूल फॉलो केलं. शेड्यूल फॉलो केल्यामुळे काय झालं, सेटिंग चांगलं झालं, साईज चांगली झालं. तसंच विचार जर केला तर या झाडाला अजून 25 दिवस टाईम आहे प्लॉट करायचा पहिला. अजून आपण जे फळं बघतात साधारण हे फळ आहे साधारण 400, 450, 500 ग्रॅम पण साईज आहे. ह्या फळाला अजून खूप घडे आहेत. हे फळ पूर्ण असं राऊंड झालेलं नाही. 25 दिवस हा प्लॉट अजून थांबू शकतो, अजून साईज मिळू शकते. परंतु पवार साहेब काय म्हटले की आता पावसाचं वातावरण आहे, एकदाच काढून आपलं मोकळं होऊया, म्हणून त्यांनी लवकर माल देण्याचा निर्णय घेतला. हा प्लॉट सेटिंग झाल्यानंतर प्रोटेक्टिंग कव्हरनी झाकलेला होता आणि सध्या उन्हाचं प्रमाण खूप कमी आहे, सूर्यप्रकाश चांगला पडत नाही आणि बाग ओपन होऊन 2-3 दिवस झाले. जर ऊन चांगलं पडलं असतं आणि 5 ते 6 दिवस जर आपण थांबलो असतो तर ह्या मालाला अजून जबरदस्त चांगली शायनिंग चकाकी आलेली असते. तर पवार साहेब एक्स्ट्रा प्रोडक्टचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? 100% मनापासून समाधानी आहात? डाळिंबाच्या बागा महाराष्ट्रातले सर्व शेतकरी करतात, हे शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देता? नाही, त्यांनी ही प्रॉडक्ट्स वापरावे. रासायनिक जास्त वापरावं का ऑर्गॅनिक वापरावं? ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक वापरल्यावर काय होईल आणि रासायनिक वापरल्यावर काय होईल? रासायनिक रोगराई जास्त तीन रोग ऑर्गॅनिकमुळे काय होईल? कमी होतं. बरं मला सांगा तुम्ही, कमी होतं. पण मला सांगा पवार साहेब, तुम्ही आपल्या झाडावरती 250-300 आसपास सेटिंग आहे सरासरी, तर एवढं सेटिंग असताना सुद्धा झाड ट्रेसमध्ये नाही, झाडाचं कुठलंही पान पिवळं झालेलं नाही, ह्याचं कारण काय? ऑर्गनाईजमुळेच होतं. ऑर्गॅनिक औषध